मित्रांनो, नवीन नवीन जिम लावली आणि कोणत्या मसलला कुठली एक्सरसाइज केली पाहिजे माहिती नाही, तर पटापट आपल्याला फॉलो करून घ्या. आपण तुम्हाला शिकवणार का कुठल्या मसलला काय एक्सरसाइज केली पाहिजे. तर आज आहे आपला चेस्ट डे. चेस्ट डे साठी पहिला सेट घ्यायचा इक्लाइन बेंच प्रेस. मित्रांनो, मी जेवढा हेवी जाते तेवढ्या जायची गरज नाही. नवीन नवीन आहे, फास्टली मोरून ठेवशील. मला 5 वर्ष झालं कंटिन्यू जिम करतोय, म्हणून तुम्ही पण एकदम प्रेमाने मारत जा. जाईल तेवढाच वेट लिफ्ट करत जा. मित्रांनो, दुसरा सेट घ्यायचा फ्लॅट बेंच प्रेस. आवरा हेवी जायची गरज नाही, लाईट वेट मध्ये पण होईल मसल टार्गेट. आता आपल्याला सवय झाली म्हणून काही वाटत नाही. लगेच भाई 100 भरलाय. नाही जाय तरी सरांना सपोर्टला घ्यायचं थोडं. सराई पण प्रॉपर सपोर्ट दिला. नंतरच्या सेट पासून बघा तुम्ही एकदम डीप जायचं आणि वरती आणायचं. प्रॉपर मसल टार्गेट झालाच पाहिजे मित्रांनो. भाई हेवी वेट करते बोलल्यावर काय वास तर घ्यावाच लागेल ना, पण वास असं डेंजर आहे ना, डायरेक्ट ऍक्टिव्ह करते आपल्याला. लगेच भाई भरला 120. दादा मध्ये नालता, दादाला साईडला केला नाही. दे दनादन कंट्रोल पाम सरांना चांगला एकदम लाईट सपोर्ट आणि दे धावा वाक्र तिकडे होऊन एकदाशी पूर्ण केली. लगेच पुढचा सेट घ्यायचा केबल फ्लाय. मित्रांनो, चेस अशी एकदम प्रॉपर फाटते ना, एकदम ट्रेच होते मित्रांनो. लगेच जेव्हा डिक्लाइन मशीनवर. मित्रांनो, लोअर चेस पाहिजे ना पॉवरफुल, तर पॉवरफुल वेट मारायला लागेल. 100 भरलाय भाई इथं. जात नाही तरी थांबून बुमून मार मार केलाय. लगेच लास्ट सेट घ्यायचा प्लेग डेट फ्लाय. मित्रांनो, फक्त चेस बघा आणि बॉडी पंप झालती ना, एकदम पॉवरफुल झालती मित्रांनो. सर्वजण बघत होते जिम मध्ये. लगेच झालं ट्रायसेप एक्सटेन्शन. मित्रांनो, ट्रायसेप बघा. चेस मारून बांगडी झालती ट्रायसेपची, तरी पण 2-3 व्हेरिएशन मारले. लगेच झालं ट्रायसेप पुश डाऊन. आत्ता भाई ट्रायसेप बघा कसा पंप झालाय. एकदम असा टी शर्ट फाटून बाहेर निघलेला मित्रांनो. वर्कआउट आवरला असेल मित्रांनो, तर आपल्याला पटापट फॉलो करून घ्या आणि असं तुम्हाला शिकवित जाईन.